हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. आज मी तुम्हाला 4 किलो बटाट्यापासून पांढरे शुभ्र असे पातळ वेफर्स दाखवणार आहे. व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. अगदी वर्षभरासाठी तुम्ही हे वेफर्स बनवणं असे बघा, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही असं उपासाच्या वेळेला किंवा असंही तुम्ही इव्हिनिंगला छोट्या भुकेसाठी तळून खाऊ शकता. अजिबात तेलकट न होणारे एवढे पांढरे शुभ्र पातळ असे वेफर्स तयार होतात आणि ते पण 4 किलो बटाट्यापासून तुम्हाला परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला दाखवलेले आहे. कशा पद्धतीने करायचे, कशा पद्धतीने ते स्टोअर करायचे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. आता फार उशीर न लावता आपण सुरुवात करूया. तर इथे मी 4 किलो बटाटे काढून घेतले. बटाटे आणताना असे मोठे मोठे बटाटे आणायचे. आपल्याला जर वेफर्स असे बाहेरून आपण बघा शॉपमधून वेफर्स आणतो, तर अगदी तसे आपल्याला वेफर्स बनवायचे असेल तर तुम्हाला असे मोठे मोठे बटाटे आणायचे. तर इथे मी मोठ्या साईजचे बटाटे बघून आणलेले आहेत 4 किलो प्रमाणामध्ये. आता हे आपल्याला असे साळून घ्यायचे आहेत. प्रत्येक बटाटा आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पुढे दाखवलेलंच आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. अगदी अनमॅरिड मुलीसुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीने वेफर्स बनवू शकता आणि ते पण वर्षभरासाठी. आपण बाहेरून आणतो तर ते बघा किती ऑइली असतात. त्याचबरोबर आपण आणलं तर एवढे पैसे खर्च करून एवढ्या ऑइली वेफर्स खाण्यापेक्षा आपण जर घरगुती पद्धतीने अशा बनवल्या तर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्या घेऊन तळू शकता आणि अजिबात तेलकट होत नाही विशेष म्हणजे. तर आता बघा, ह्या बटाट्यांची मी साल काढून अशी घेतलेली आहे. आपल्याला सगळ्या बटाट्यांची पहिले अशी साल काढून घ्यायची आणि नंतर ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. आता साल काढता काढता जेवढे बटाटे तुमचे साल काढून झालेत ते लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहे. जास्त प्रमाणात झाले तर लगेच पाण्यात ठेवायचे आहेत, म्हणजे ते लालसर काळे पडत नाहीत. तर अशा पद्धतीने वरून अशी आपल्याला साल पूर्ण काढून घ्यायची आहे. आता सगळ्या बटाट्यांची मी साल काढून घेतली आणि लगेच अशा आपल्याला किसणीवर असे अगदी बघा सरळ धरायचा, उभा बटाटा धरायचा आणि पूर्ण आपल्याला असा एकदाच खाली ओढायचा आणि असे पूर्ण बघा गोलाकार वेफर्स मोठे मोठे तयार होतात. बटाटा धरताना उभा धरायचा आहे आणि व्यवस्थित अलगद, कारण किसणीला त्या धार असते आणि बोटाला वगैरे लागू शकतं. त्यामुळे अगदी अलगद काळजीपूर्वक असा उभा बटाटा धरायचा आणि एकदाच असा आपल्याला पुढे ओढायचा आहे, म्हणजे डायरेक्ट अशी मोठी बघा वेफर्स तयार होते. पुन्हा रिटर्न असं पाठीमागं आणायचं नाही आहे. एकदाच आपल्याला असं खाली ओढायचं आहे. तर असा बटाटा ठेवून लगेच अशा पटापट वेफर्स करून घ्यायच्या आहेत. तर बघा अशा झाल्या की लगेच आपल्याला एका टोपामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ठेवायचे. आता सगळे बटाटे मी असे बघा वेफर्स करून घेतले आणि त्यानंतर मोठ्या एका टोपामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये सगळ्या वेफर्स अशा खळखळीत पाण्यामध्ये आपल्याला धुवायच्या आहेत. आता 4 ते 5 पाण्याने आपल्याला धुवायचे आहे आणि पूर्ण पाणी क्लीन होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्या स्वच्छ धुवायच्या. तर मी इथे नळाखालीच धुतलेले आहेत बघा आणि असे याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये अशा काढून घ्यायच्यात आणि पुन्हा आपल्याला अशा 4 ते 5 पाण्याने, जोपर्यंत पाणी क्लीन येत नाही, होत नाही तोपर्यंत अशा स्वच्छ धुवायच्या. आता तुम्ही खाली टोपातलं पाणी बघू शकताय. तर आता ते लालसर पाणी दिसतंय. बटाट्यावरचं जे स्टार्च आहे ते सगळं असं निघून गेलं पाहिजे, तर वेफर्स आपले पांढरे शुभ्र होतात. आता बघा परत आपल्याला दुसऱ्या पाण्याने धुवायचे आहेत. तर असं मी 2 ताटामध्ये काढून घेतलेत आणि सगळे आपल्याला अशा व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. पांढऱ्या शुभ्र अगदी पाणी क्लीन होईपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हे बटाट्याचे वेफर्स आपण वर्षभरासाठी ठेवतो आणि सुकल्यानंतर असे काळसर किंवा लालसर दिसायला नको म्हणून हे स्वच्छ आपल्याला पाण्याने 4 ते 5 पाण्याने धुवायचे. जोपर्यंत त्या क्लीन स्वच्छ दिसत नाही, पाणी स्वच्छ नितळ असं दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या धुवून घ्यायच्या आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. जर तुम्ही फक्त 1 ते 2 पाण्याने धुतलं तर बटाट्याची वेफर्स आपण वर्षभरासाठी ठेवतो, त्यामुळे ती लालसर काळी पडू शकते. त्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित ही प्रोसेस करून घ्यायची आहे. स्वच्छ पाण्याने 4 ते 5 पाण्याने धुवायचे आहेत आणि अशा खळखळीत पाण्यामध्ये धुवायचे आहेत. बघा आता किती पांढऱ्या शुभ्र दिसतात आणि वेफर्स पण छान असे तयार होते. आता किसणीवर सुद्धा किसताना आहे ना उभा बटाटा धरायचा आणि अलगद असे एकदाच आपल्याला खाली ओढायचं आहे, म्हणजे ती मोठी अशी वेफर्स तयार होते. तर ती करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. त्यामुळे व्हिडिओ हा डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. स्किप न करता पूर्ण बघा.
आता हे बघा मी स्वच्छ असं पुन्हा ताटामध्ये काढून घेतलं आणि पुन्हा पाण्याने धुतलेलं आहे. आता पाणी बघा थोडं थोडं नितळ होत चाललेलं आहे. खाली टोपामध्ये बघा पाणी. आता हे पाणी पुन्हा आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या. तर आता मी बघा टोपामध्ये ह्या ठेवलेल्या आहेत. एवढं नितळ पाणी होईपर्यंत आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. घाई करायची नाही आहे आणि जेव्हा तुम्हाला वेफर्स करायची त्याच्या आदल्या रात्रीच हे आपल्याला प्रोसेस करायची आहे. तर आता बघा ह्या टोपामध्ये पाणी असंच ठेवायचं आहे आणि आपल्याला ह्या ज्या बटाटे आपण जे चिप्स करून घेतलेले आहे हे आपल्याला पाण्यामध्येच रात्रभर ठेवायचे आहे. आता बघा मी खळखळीत पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यात, पांढऱ्या शुभ्र दिसायला लागलेले आहेत. आता आपण पुन्हा हे पाणी ओतून देणार आणि पुन्हा नव्याने पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये आपण ह्या ओव्हरनाईट रात्रभर आपल्याला हे पाण्यामध्येच अशा ठेवायच्या आहेत ह्या चिप्स. तर हे मी सगळं आता ताटामध्ये काढून घेते बघा. आणि टोप आता स्वच्छ धुवून पुन्हा त्यामध्ये मी चांगलं पाणी ॲड करून त्या पाण्यामध्ये ह्या वेफर्स ठेवणार आहे. तर अशी ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि एवढ्या छान वेफर्स तयार होतात तर तुम्ही कधीच मार्केटमधून विकत आणणार नाही. आणि आपण बाहेरून विकत आणतो तर त्या केवढ्या ऑइली असतात, खूप दिवसांच्या असतात, कधी कधी तर तेलाचा वास येतो. त्यामुळे अशा घरी जर तुम्ही फ्रेश बनवल्या तर बघा आता आपण बघतोय की ऑइलीसुद्धा हेल्थसाठी चांगलं नाही आहे जास्त. त्यामुळे ऑइली वेफर्स आणण्यापेक्षा मार्केटमधून तुम्ही असं घरी बनवून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अशा घेऊन तळू शकता. तर अजिबात तेलकट होत नाही. तुम्हाला पुढे मी दाखवलेल्याच आहेत. तर आता बघा हे स्वच्छ आता धुवून झाल्या. जवळपास मी 5 ते 6 पाण्याने धुतलेल्या आहेत. आता धुतल्यानंतर बघा आपल्याला हे टोपामध्ये असंच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. आता मी हे पाणी असंच ठेवणार आहे. नितळ दिसायला लागलेलं आहे. पांढरे शुभ्र वेफर्स अशा तयार होतात. आता हे बघा चिप्स एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत. आता हा टोप मी असाच ओव्हरनाईट ठेवणार आहे. यामध्ये तुम्ही हवं तर तुरटीची पावडरही थोडीशी टाकू शकता. जास्त प्रमाणात तुरटी टाकायची नाही आहे. काही वेळेला काय होतं की जेव्हा वेफर्स आपण तळायला घेतो तेव्हा तुरटीची चव लागते. काही वेळेला तुरट अशी चव लागते किंवा जास्त प्रमाणात जरी तुरटी टाकली तरी अशा आपल्याला खाताना ते अशा तुरट लागतात. त्यामुळे जास्त प्रमाणात तुरटी टाकायची नाही. नाही टाकली तरी चालेल, पण तुम्ही जर थोडीशी टाकली तर अगदी थोडीशी अशी पावडर करून त्यामध्ये टाका. तर मी खूप थोडीशी पावडर टाकली आणि अशा बुडवून ठेवायच्या आहेत. तुरटीची पावडर टाकून ओव्हरनाईट तसंच ठेवायचं. आता दुसऱ्या दिवशी एका मोठ्या टोपामध्ये अर्धा टोप पाणी गरम करायला ठेवायचे. बटाट्याचे चिप्स बुडतील एवढं पाणी आपल्याला घ्यायचे. त्या पाणी चांगलं गरम झाल्यानंतर 4 ते 5 चमचे मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि 1 चमचा फुलखार टाकायचा आहे बघा. तर पाण्याला चांगली उकळी घ्यायची आहे. जो आपला खायचा नाश्त्याचा चमचा असतो ते 4 ते 5 चमचे मीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जास्त खारट होत नाही आणि आळणीही होत नाही आहे. तर एवढं मीठ आपल्याला टाकायचं आहे. ते पाणी चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला जे बटाट्याचे चिप्स आपण करून घेतलेले आहे, स्वच्छ धुतलेले आहे, ते आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहे. तर हे बघा अलगद टाकायचे आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे. त्यानंतर हे असं आपल्याला झाऱ्याने किंवा उलातणीने पूर्ण त्यामध्ये पाण्यामध्ये बुडवायचे आहेत ह्या बटाट्याचे चिप्स. सगळे एकसारखे असे आपल्याला व्यवस्थित ते अर्धवट शिजवून घ्यायचे आहे. जास्त प्रमाणामध्ये शिजवायचे नाही आहे, नाहीतर मग वेफर्स असे तुकडे होतात. त्यामुळे जास्त शिजवायचे नाही आहेत आणि खालचे वरती, वरचे खाली असे आपल्याला उलातणीने किंवा झाऱ्याने करून घ्यायचे आहेत. म्हणजे एकसारखे सगळे असे अर्धवट शिजले जातात. फार शिजवायचे नाही आहेत. गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे आणि असे पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये बुडवून असे व्यवस्थित आपल्याला ते करून घ्यायचे आहेत. खालचे वरती, वरचे खाली असे एकसारखे करून घ्यायचे. गरम पाण्यामध्ये बुडवायचे ते. जवळपास ही प्रोसेस करायला 10 मिनटं लागतात. चांगलं कडकडीत गरम पाणी करून घेतलं, त्यामध्ये हे आपल्याला बुडवून ठेवायचे आहेत. तर आता मी सगळे जे चिप्स केलेले होते ते त्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे. तुम्ही बघताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचे. कुठेही तुमचे वेफर्स असे बिघडणार नाही, कमी जास्त असे काही चव वगैरे होणार नाही. परफेक्ट प्रमाण आहे. अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये पण मी खिची पापड्या दाखवलेल्या आहेत वर्षभरासाठी, अगदी रेशनिंगच्या तांदळापासून बनवलेल्या.
त्याचंसुद्धा मी अगदी परफेक्ट प्रमाण 1 किलो प्रमाणात तुम्हाला सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर पाहून घ्या. आणि नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर आता बघा 2-5 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफेवर त्या व्यवस्थित अशा अर्धवट शिजल्या जातात. जास्त प्रमाणात शिजवायच्या नाही आहेत. जर तुम्ही जास्त प्रमाणात शिजवले तर वेफर्सचे तुकडे होऊ शकतात. तर 5 मिनटं पुरेसं होतं झाकण ठेवल्यानंतर. आता गॅस ऑफ करायचा आहे आणि त्यानंतर बघा गरम पाण्यामध्ये असे ठेवल्यानंतर 1-2 मिनटं आपल्याला पूर्ण वाफ त्याची जाऊन द्यायची आणि नंतर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर अशा खालच्या वरती वरच्या खाली करायच्या आहेत, म्हणजे एकसारख्या त्या व्यवस्थित अशा अर्धवट शिजल्या जातात. मी तुम्हाला दाखवते एक तोडून म्हणजे थोडंसं हाताने आपल्याला असं हे करून बघायचं, प्रेस करून बघायचं. हे बघा असं अर्धवट शिजलं की आपल्याला गॅस बंद करून पाण्यामध्ये 2-5 मिनटं ठेवायचं आणि नंतर पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला बघा थोडं थोडं आहे ना चाळणीवर आपल्याला अशा झाऱ्याने काढून घ्यायच्यात एका भांड्यामध्ये पाणी निथळून घ्यायचं आहे बघा. जर एका भांड्यावर चाळणी ठेवायची, चाळणीमध्ये हे असं आपल्याला काढून घ्यायचं आहे थोड्या थोड्या. जर तुमच्याकडे मोठी साईजची चाळणी असेल तर त्या चाळणीवर तुम्ही डायरेक्ट अशा ओतू शकता, म्हणजे पाणी पूर्ण निथळलं जातं त्याचं. तर इथे माझ्याकडे छोटी चाळणी असल्यामुळे पुरणाची ती मी त्यावर ह्या जे चिप्स आहेत हे सगळे मी अशा झाऱ्याने काढून घेते थोड्या थोड्या याच्यामध्ये प्रमाणामध्ये. आणि सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर एका ताटामध्ये घ्यायचे आहेत. तर म्हणजे बघा अगदी परफेक्ट आपल्या झालेल्या आहेत, म्हणजे तुकडे असे होत नाहीत. काढताना जर तुम्ही जास्त प्रमाणात शिजवले तर लगेच काढताना तुकडे होतील. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपल्याला करायचं आहे. आणि असं पूर्ण हे बघा असं निथळून घ्यायचं आहे पाणी. तर मी असं चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथळून घेते. एका ताटामध्ये काढून घ्यायच्यात त्या सगळ्या. तर असं स्टेप बाय स्टेप मी पूर्ण तुमच्यासोबत डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता एक उन्हामध्ये मॅट अंथरायची, मॅटवर असा कागद अंथरायचा प्लास्टिकचा आणि त्यावर एक एक आपल्याला वेफर्स अशी टाकून घ्यायची आहे. सगळ्या अशा टाकायच्या नाही आहेत, एक एक वेफर्स व्यवस्थित आपल्याला सिक्वेन्सने अशी टाकून घ्यायची, म्हणजे कडकडीत उन्हामध्ये आपल्याला त्या वाळून घ्यायच्या आहेत. तर झाल्यात ना पांढऱ्या शुभ्र बघा. तर जास्त प्रमाणामध्ये पण तुरटी टाकायची नाही आहे किंवा मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर अशा मी एक एक सगळ्या चटईवर टाकून घेते मॅटवर. तर हे बघा तसं मॅट अंथरायची, त्यावर प्लास्टिकचा कागद आणि असे 1 बाय 1 असे आपल्याला वेफर्स टाकून घ्यायचे. सगळ्या व्यवस्थित बसलेल्या आहेत बघा. 4 किलो प्रमाणात अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि कडकडीत उन्हामध्ये सुकवायच्या, अगदी 2 ते 3 दिवस सुकवल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत. अजिबात काळसर लालसर अशा पडत नाहीत. तर इथे बघा गॅलरीमध्ये ऊन येतं दुपारच्या वेळेला, खूप कडकडीत असं उन्हामध्ये मी त्या सुकायला ठेवलेल्या आहेत. आता ह्या सुकवल्या 2 दिवस मी सुकवल्या, दुसऱ्या दिवशी व्यवस्थित सुकल्या जातात. फार दिवस ठेवायची पण गरज नाही उन्हामध्ये, 2 दिवसामध्ये व्यवस्थित सुकल्या जातात. कढईमध्ये बघा छोट्या कढईमध्ये थोडंसंच तेल घेतले, फार तेल पण लागत नाही आणि अजिबात तेलकट होत नाही. आणि तेलात टाकल्याबरोबरच बघा किती फुलत आहेत, दिसत आहेत ना. आणि एवढ्या पांढऱ्या शुभ्र झाल्यात, म्हणजे लालसर नाही किंवा काळसर अशा पडलेल्या नाही आहेत बघा. तर एवढ्या छान वेफर्स तयार होतात. नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्यात कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. झाल्यात ना छान बघा. अजिबात तेलकट होत नाही. बाहेरून मार्केटमधून तुम्हाला आणायची गरज पडणार नाही वेफर्स. एवढ्या घरच्या घरी एवढे छान वेफर्स तयार होतात. आणि वर्षभरासाठी असे 4 किलो बटाट्याचे वेफर्स बनवले तर वर्षभर व्यवस्थित पुरतात. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही घेऊन असे तळू शकता. तर अजिबात तेलकट होत नाही. नक्की ट्राय करून बघा. तर बघा मी तुम्हाला दाखवते, एवढे छान झालेले आहेत. आणि अगदी बघा आपण स्वीट होममधून मार्केटमधून आणतो, अगदी त्याच्यापेक्षाही मोठ्या साईजच्या झालेल्या आहेत. झाल्यात ना छान. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.